नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे वल्लवीने बदललेले गिफ्टचं पॅकेट जे राकेशने खोडलं त्याच्यातनं काळा रंग बाहेर आला आणि तो राकेशच्या चेहऱ्याला चिकटला. त्याच्यानंतर तो संतापतो आणि तो रागावून म्हणू लागतो की तुम्ही मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं का? माझा अपमान करण्यासाठी? तुम्ही मला होळीच्या कार्यक्रमाला बोलवून माझा खूप मोठा अपमान केला आहे. हे सगळं काही वल्लवी लपून पाहत असते. ती आनंद घेत असते या सगळ्या गोष्टीचा. आता सगळेजण इथे तोंड आपटलेले असतात आणि ईश्वरी सगळ्यांसमोर म्हणू लागते की आम्हाला माफ करा, पण आम्ही हे केलेलं नाही, मला माहीत नाही हे कोणी केलं आहे. इथे अंजली पण रागावलेली असते. माझ्या नवऱ्याचा खूप मोठा अपमान तुम्ही केला आहे, दरवेळेलाच तुम्ही असं करत असतात. तुम्हाला मी म्हणत होते की आपण जायला नको, तरी तुम्ही मला जबरदस्ती इथे घेऊन आला. पाहिलं ना, इथे येऊन पुन्हा एकदा तुमचा अपमान ह्या ईश्वरीनेच केला आहे. ईश्वरी म्हणू लागते, ताई तुम्ही काहीही काय बोलतायत, मी खरंच केलं नाही. तर ती म्हणते, मला तुझ्या तोंडून काही ऐकायचंच नाही. प्रत्येक वेळेला तू माझ्या नवऱ्याचा अपमान करत असते आणि करत आलेली आहेस आणि हे सगळं काही मी निमूटपणे सहन करत राहिले का माझा नवरा गरीब आहे म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान करतात का? इथे ईश्वरी ताईंना समजवण्याचा प्रयत्न करू लागते. मात्र आता अंजली खूप रागवलेली असते. ती कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नाही. ईश्वरीचं तर अजिबातच नाही. ईश्वरीला एकदम शांत राहा, तुझ्याशी माझी बोलण्याची अजिबात इच्छा नाही या शब्दात तिला ती फाडफाड बोलू लागते आणि सगळेजण अंजलीला शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता अंजली काही केले ऐकायला तयार नाही आणि थेट निघाली ती स्वतःच्या घरी जाण्यासाठी. घरी पोहोचल्यानंतर ती नवऱ्याला म्हणू लागते, बघा मी तुम्हाला म्हणत होते आपण जायला नको, तुम्ही मला कन्व्हिन्स केलं आणि तिथे घेऊन गेलात आणि प्रत्येक वेळी तुमचा तिथे अपमान करतात, तसाच ह्या वेळेला पण केला. तर राकेश म्हणतो, आपण कोणाचं काही मनाला लावून घ्यायचं नाही, आपण आपलं काम निरंतर करत राहायचं. जा माझ्यासाठी ग्लासभर पाणी घेऊन ये घरात, असं म्हणून तिला घरात पाणी आणायला तो पाठवतो. आता राकेशच्या पाठोपाठ इथे त्याचे दादा, ज्यांच्याकडनं त्यांनी रगड पैसे घेतलेले होते व्याजावर, आता ते पैसे मागायला आलेले असतात. त्यांच्यासमोर आता राकेशला काही सुचेना. आता तो बोलू लागतो की तू जर पैसे दिले नाही तर मी आत्ताच्या आत्ता तुझं काम काढतो. तर तो म्हणतो, अहो मी ना आता घरी आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने येऊन भेटतो, हवं तर उद्या भेटतो, तुम्ही सांगाल तिथे यायला तयार आहे, पण इथे माझ्या घरी नको. घरात माझी बायको आहे, प्रेग्नेंट आहे, तिला जर काही कळलं तर तिच्या मनाला काय वाटेल, तिला शॉक लागेल. तरी ते दादा म्हणतात, तुला लफडी करताना मजा मारताना तर फार मजा येते, तेव्हा नाही बायकोला घाबरत तू? हे शब्द ऐकल्यानंतर इथे अंजलीच्या हातातनं ग्लास पाण्याचा खाली पडतो आणि अंजलीला पाहून आता राकेशला भीती भरते, धडकी भरते. हिने काय ऐकलं की काय म्हणून तो तिच्याकडे पाहू लागतो. घरी मात्र वल्लवी ईश्वरीला जाब विचारत असते की तू हे सगळं मुद्दाम केलंस ना? का केलंस? जावई बापूंचा अपमान करण्यासाठीच ना? जावई बापूंचा तू दरवेळेला अपमान करत आली आणि हे गिफ्ट्स बदलून तू काय केलं, काय मिळवलं? जावई बापूंचा अपमान करून तू काय मिळवलं? असं म्हणत तिथे ती भांडू लागते. तर ईश्वरी म्हणते, मी असं काहीही केलेलं नाही. पण आजी म्हणते, आता हा प्रश्न मलाही पडलेला आहे की गिफ्ट असं कसं बदललं? आपण तर चांदीचा गणपती ठेवला होता. आजींना इथे ईश्वरी म्हणते, हो मी पण चांदीचाच गणपती ठेवला होता, पण मला माहीत नाही पॅकेट कशी बदललं, कोणीतरी मुद्दाम केलेले. वल्लवी म्हणू लागते की मला तुझ्या खोलीत हे पॅकेट मिळालं जे जावई बापूंना द्यायचं होतं आणि जावई बापूंना तुम्ही भलतीच गोष्ट दिली. नक्की तुझ्या मनात काय होतं? अंजलीचा अपमान करायचा, तिच्या नवऱ्याचा अपमान करायचा आणि पुन्हा ती कधी इथे येऊच नाही म्हणून तू प्रयत्न करत होती ना? वल्लवी फाडफाड ईश्वरीला बोलत असते. ईश्वरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की मी खरंच काही केलेलं नाही. आता सगळेजण इथे आता वल्लवीला शांत करतात. आता अर्णव मात्र फार चिडतो आणि म्हणू लागतो, तू माझ्या बायकोचा खूप अपमान केला, आता बस झालं. आणि ईश्वरी अंजली ताई घरी यावी म्हणून किती प्रयत्न करते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय, मला तिच्यावर विश्वास आहे, ती असं करूच शकणार नाही, कोणीतरी थट्टा केली असेल असं म्हणत अर्णव सगळ्या वल्लवीला शांत करतो. इथे मात्र अंजली घरी आलेल्या दादांना पाहून खूप घाबरलेली असते आणि आता त्या दादांना पाहून ती खूप घाबरलेली असते. इकडे मात्र ईश्वरीच्या बाजूने मामा खंबीरपणे उभे राहून त्यांना सगळ्यांना सांगू लागतात की मला ईश्वरीवर पूर्ण विश्वास आहे, ती असं काहीही करणार नाही आणि तिच्यावरती मी पूर्ण विश्वास ठेवतो. त्याच्यामुळे आता हा विषय इथल्या इथे बंद करा. कोणीतरी बदलले का काय झाले हे आपण नंतर बघूया, पण ईश्वरी हे सगळं करणार नाही. वल्लवी नेहमीप्रमाणे चिडते, तुम्ही ना दरवेळेला तिची बाजू घेता. जर तिने बदललं नाही, आम्ही बदललं नाही, मग उरले कोण? मी आणि आजी, आम्ही दोघींनी बदललं का हे पॅकेट? इथे
अर्णव म्हणू लागतो की जे झालं ते झालं, मला काही माहिती नाही, पण हे पॅकेट माझ्या बायकोने बदललेलं नाही, हे एवढी गॅरंटी मला नक्की आहे. ईश्वरी सगळ्यांसमोर उभी असते आणि सगळेजण तिला सपोर्ट करत असतात, फक्त वल्लवी करत नाही. इकडे राकेश मात्र घाबरलेला असतो आणि त्या दादांना पाहून मग तो म्हणू लागतो की हे माझे पार्टनर आहे. आणि मग त्यांना घरात घेऊन अंजली जाते, त्यांच्यासाठी चहा बनव असं राकेश तिला म्हणू लागतो. तर ती म्हणते घरामध्ये दूध नाही आहे तर काय करायचं. मग ती म्हणते मी शेजारच्या ताईंकडे जाऊन दूध घेऊन येते. राकेश म्हणतो हो चालेल, दादांसाठी मस्त फक्कड चहा कर. आता अंजली घराच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच दादा त्याच्यासमोर उभा राहून मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे, नाहीतर मी इथून जाणार नाही, नाही सगळी तुझी जी काही लफडी आहे ना रियासोबतची तीसुद्धा मी तुझ्या बायकोला सांगेल. तर तो म्हणतो तुम्हाला काय माहिती, मी कुठेही जात नाही. तर तो म्हणतो माझ्याशी खोटं बोलायचं नाही, तू त्या रिया नावाच्या मुलीसोबत फिरत आहे, तिच्या घरी राहतोय, तिच्यासोबत मजा मारतोय, तुझ्या मागोमाग माझी माणसं सतत असतात आणि तुला काय वाटलं मी तुला असंच सोडेल. मला आता हे गुपित ठेवण्यासाठीही पैसे हवे आहेत असं म्हणत आता तो पैसे मागू लागतो. तर आपला राकेश लगेच कपाटात बॅग काढू लागतो आणि त्या बॅगेतनं 7 लाख रुपये काढून देत असतो. पण इथे दादा त्याच्या हातातनं सगळी बॅग खेचून घेतात. त्यात 14 लाख आहे. एवढे पैसे काय करायचे. तर तो दादा म्हणतो माझे एवढीच रक्कम बरोबर होईल. पूर्ण रक्कम त्याच्या हातात अर्णवकडनं आलेली त्या दादांनी घेऊन टाकली. तितक्यात अंजली येते आणि अंजली चहा बनवते म्हणू लागते. तर तो म्हणू लागतो की नाही माझं काम झालं, मला जे हवं होतं ते मिळालं, आता मी निघतो. आता अंजली म्हणते की असे कसे तुमचे मित्र, मला ना फारच टेन्शन येते ह्या मित्रांना पाहून. तर तो म्हणतो अगं त्यांच्यासोबत मी बिझनेस केला आहे, आता हे माझे दादा आहे ना यांना फार विचित्र बोलण्याची सवय, त्या तुझ्यासमोर काय बोलू नये अशीच माझी इच्छा होती म्हणून मी त्यांना टाळत होतो. घरी मात्र ईश्वरीचा इतका अपमान वल्लवीने केलेला हा काही अर्णवला पटलेला नसतो आणि तो वल्लवीसमोर म्हणू लागतो की माझ्या बायकोचं आता इथून पुढे कोणीही अपमान करायचा नाही. तिने अंजलीला घालवण्यासाठी काहीही केलेलं नाही, उलटं ती सतत प्रयत्न करत असते की अंजली ताई घरी कशी येईल, त्याच्यासाठी ती सतत प्रयत्न करत असते, काय काय युक्त्या लावत असते. आणि मला 100% गॅरंटी आहे की तिने असं काहीही केलेलं नाही. जे काही घडलं आहे ते आपण नंतर शोधूयाच, याचं उत्तर काय असेल. आता सगळेजण आपल्या खोलीत निघून जातात. वल्लवी मात्र ईश्वरीला म्हणू लागते की तुला काय वाटलं, तू खूप मोठी बाजी मारली आहेस. तर इथे ईश्वरी म्हणू लागते की माझं गिफ्टचं पॅकेट कोणी बदलले हे मी सगळ्यांसमोर सांगू का तुम्ही बदलले. आता मला तुमच्या विरोधात बोलण्यासाठी ना काहीतरी पुरावे लागतील. जर मी पुरावे आणले नाही तर मी पुन्हा तोंडावर पडेल. तर इथे ती म्हणू लागते एक ना एक दिवस मला तुमच्या विरोधात जेव्हा पुरावे मिळेल ना त्या दिवशी तुमची मी काही गय करणार नाही. तर वल्लवी म्हणते पोक्कळ धमक्या कोणाला देतेस गं. ईश्वरी म्हणते पोक्कळ धमक्या नाही, मी पुराव्यासकट तुम्हाला सगळ्यांसमोर इथे सगळे तुमचे जे काही पराक्रम आहे ते सगळ्यांसमोर उघड करेल ना त्या दिवशीच मी ईश्वरी नाव सगळ्यांना सांगेल माझं. तोपर्यंत तुम्हाला काय उडायचं ना तोपर्यंत उडून घ्या असं ईश्वरी इथे वल्लवीला सांगते आणि तिथून निघून जाते. वल्लवी मात्र म्हणते याला काहीतरी आता करावंच लागेल औषध, ही जास्तच उडायला लागली. ईश्वरी घाईगडबडीत तिच्या खोलीत जाते. खोलीत गेल्यानंतर ती अर्णवला म्हणू लागते की मला माफ करा पण मी खरंच असं काही केलेलं नाही. तर तो म्हणतो मला माहिती तू असं करणारच नाही आणि केलेलं पण नाही, आपल्या घरात ना कोणीतरी काहीतरी गडबड करते. तर ईश्वरी म्हणते गडबड करणारी व्यक्ती कोण आहे हे तर मला माहिती आहे, पण आता तुम्हाला कसं सांगू, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, तुम्ही तुमच्याच घरच्यांचा विश्वास ठेवाल ना. तरी ते अर्णव म्हणू लागतो की मला असं वाटतं हे सगळं ना त्या राकेशने केलं असेल, त्याने मुद्दाम ताईच्या नजरेत आपल्याला खाली पाडण्यासाठी असं केलेलं असेल. तर ती म्हणू लागते हो ना होऊ शकतं, पण आता काय करायचं. तितक्यात ना राकेशचा फोन येतो. राकेश आता इथे धमकी देऊ लागलेला असतो. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही खूप मोठा तीर मारलाय आणि तुम्ही इतक्या सहजासहजी जिंकाल, तुम्ही माझ्या बाबत जो काही अपमान माझा केला आहे तो मी एवढ्या सहजासहजी विसरणार नाही आणि राहिली रंगपंचमी खेळण्याची जी काही तुमची स्वप्न आहे तुमच्या अंजली ताईसोबतची ती मी पूर्ण होऊ देणार नाही. आता बघतोच मी तुझ्या ताईसोबत तू कसा होळी खेळतोय आणि कसा रंग लावून घेतोय. तर तो म्हणतो मी माझ्या ताईकडनं तुझ्या डोळ्यांसमोर रंग लावून घेतो, कोणी पाहतच राहा. ओपन चॅलेंज इथे दिलेला असतो आता राकेशला ह्या अर्णवने. आता काहीही करून हे कसं निस्तरावा हे काही ईश्वरीला कळेना. झालेला प्रकार भयंकर होता. पण आता अंजली ताईची समजूत कशी काढावी ह्या विचारात ईश्वरी असताना आजी म्हणू लागते की तू काय टेन्शन घेऊ नको,
नक्की काही ना काही मार्ग निघेल. तर ती म्हणते, हो आजी, मी थोडा विचार करत होते कसं करावं, पण मलाही आता देवावरती विश्वास ठेवावा असं वाटतोय. नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आणि आपली ताई आपल्या घरी नक्की परत येईल. आता होळी तर खेळायलाच हवी. अंजली ताई नाही म्हणून होळी खेळायची नाही असं अर्णवने ठरवलेलं असतं. तर अर्णव खोलीतनं बाहेर आलेला पाहिल्यानंतर लगेचच ईश्वरी दाराच्या बाजूला जाऊन लपते. तरी त्या अर्णव पाहत असतो की ईश्वरी कुठे गेली आहे. तो बाहेर जातो. तर बाहेर गेल्यानंतर लगेच इथे होळी रे होळी असं म्हणत आपली ईश्वरी अटॅक करते आपल्या अर्णववरती. त्याला रंगाने चिंब भिजवून टाकते आणि तो म्हणू लागतो की हे काय, मी नाही लावणार रंग. तर ती म्हणू लागते, असं कसं नाही लावणार, मी तर तुम्हाला रंग लावल्याशिवाय सोडणारच नाही. रंग तर खेळायची गोष्ट असते आणि तो रंग लावल्यानंतर वाईटही वाटून नसतं घ्यायचं, आनंद लुटायचा असतो या सगळ्या गोष्टीचा असं म्हणत ती गालांना अर्णवच्या रंग लावते. घरात पळत जाते. तिच्या मागोमाग लगेच अर्णव पण जातो. तर इथे पकडापकडी सुरू होते रंग लावण्यासाठी. वल्लवी खोलीतनं बाहेर येते आणि म्हणते, घरात कसली होळी खेळताय, आपल्याला होळी खेळायची आपली नेहमी दरवर्षीची पद्धत आहे ना बाहेर, तर आतमध्ये काय करताय. तर इथे आकाश सांगू लागतो की अंजलीताई घरी नाही म्हणून दादाने ह्यावर्षी होळीचं आयोजन केलेलंच नाही आहे. तितक्यातच बाहेरनं ईश्वरीच्या आईची हाक येते, ईश्वरी ईश्वरी, आणि ती हाक ऐकून लगेचच वल्लवीला टेन्शन येतं. वेहिनबाई आली. तितक्यात ईश्वरी तिच्या आईला जाऊन घट्ट मिठी मारते. तर इथे वल्लवी लगेचच स्वतःच्या चेहऱ्याला रंग फासून घेते. स्वतःचा चेहरा ती वेहिनबाईंसमोर उघडच करत नाही. मग ती म्हणते की मी चालले आंघोळ करायला, नंतर येते मी असं म्हणत तिथून ती पळ काढते. इथे जावयांचा मानपान करण्यासाठी आलेली असते ईश्वरीची आई. होळी आहे, जावयाचा मानपान व्हायला हवा म्हणून हा होळीचं मानपान. खरं तर इथे वल्लवी तिच्या खोलीत निघून गेलेली असते आणि तिला बरं वाटत असतं की आपण बरं झालं पुन्हा एकदा चकवा दिला त्या सुप्रियाला. बघता बघता राकेशची सकाळ झाली आणि होळी खेळायला चला असं म्हणत इथे अंजली राकेशसमोर हट्ट करू लागते. तर तो उठतो. डोळे चोळत उठतो आणि अंजली त्याला मग गालांना छान रंग लावते आणि होळीच्या शुभेच्छाही देते. रंगपंचमीच्याही शुभेच्छा छान प्रकारे दिल्यानंतर इथे आपण आता काय करायचं दिवसभर असा प्रश्न राकेशला पडलेला असतो आणि राकेश मात्र म्हणत असतो की आपण खूप एन्जॉय करायचं, धम्माल करायची, तुला कसलाच विचार करायचा नाही, कोणाचं टेन्शनही घ्यायचं नाही, ना त्या फडतूस अर्णवचं ना अंजलीचं. आपण त्यांच्या नाकावर टिचून इथे छान होळी खेळूया. आणि म्हणता धुळवड खेळण्यासाठी इथे अंजलीला राकेश घराबाहेर घेऊन येतो. तिथेच आपण एन्जॉय करूया असं म्हणत ते दोघंजणं घराबाहेर आलेले असतात. ठरल्याप्रमाणे इथे ईश्वरी आणि अर्णव पण येऊन पोचलेले आहे. ईश्वरी म्हणत असते की आता आपल्याला ताईच्या हातून रंग लावून घ्यायचा असेल तर काहीतरी युक्ती करायला हवी. तर युक्ती काय करावी, तर इथे आपली ईश्वरी पूर्ण अर्णवच्या चेहऱ्याला आणि स्वतःच्या चेहऱ्याला रंगांनी झाकून टाकते आणि ते जातात दोघंजणं अंजलीसमोर, तिला शुभेच्छा देतात आणि त्याच वेळेला ईश्वरीलाही अंजली रंग लावते आणि अंजली त्या माणसालाही रंग लावते. तर तो म्हणतो, थँक्यू ताई. लगेचच इथे हा रंग आपण ज्या व्यक्तीला लावला तो आपला अर्णव आहे, चिंटू अशी हाक मारून ती त्याला हाक